संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शास्त्री काढते शास्त्री काढते तरी काय होईल संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शास्त्री काढते तुका म्हणे अंगी वागले तुका म्हणे अंगी वागले आपण तरी महिमा शास्त्री काढते संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शास्त्री काढते काम नाही येते विठ्ठल घेतलेला जगद्वंदनीय संत शिरोमणी देहूगावचे साधक वैराग्य मूर्ती तुकोबारायांचा हा 3 चरणांचा अभंग. प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं गरजेचं आहे. साराप्रमाणे या वर्षी जागृतेश्वर श्री त्र्यंबकेश्वर अशी पायी दिली आता
आणि यात्रेतून चालत असताना मजर करत आज 7व्या दिवसाची चालीमध्ये 7व्या दिवसाची ही सेवा संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही ते बहु दुर्गरी झाली माहित गाय तरी काय होईल कामधेनु तुकोबाराय या अभंगामध्ये सरळ सरळ सांगतात की संतांचा महिमा तो दुर्गम आहे त्याचं वर्णन तुम्ही आम्ही करू शकत नाही किंवा शब्द पंडित पर्यंत असले एका ठिकाणी एका शब्दामध्ये म्हटलंय असं किती समस्या कट्टलम सिंधू पात्रे सुरुद्रवृषाका लेखनी पत्रमोर्वी लिखित विग्रेशवा शारदा सर्वकाल कदकितो गुणानामीशपान्मयाती शारदेने समुद्राची शाही केली आणि शारदेने लिहायला सुरुवात केलं सरस्वतीने लिहायला सुरुवात केलं तरी संतांचा महिमा तो काही मग शारदा तोकडी करू शकते तर शब्द पंडित कितीही निर्माण झाले तरी ते संतांचा महिमा हे करू शकत अर्थात गाई म्हशी भरपूर दूध देणाऱ्या असल्या म्हणून काय काय कामधेनु होऊ शकत नाही आणि म्हणून शेवटी सांगतात की काय व्हावं लागेल हे आपल्याला स्वतःला जाणावं लागेल तरच त्यांचा महिमा आपल्याला कळू येईल या ठिकाणी जी कीर्तनाला घडते राहायची जो उत्सव राहायचा तो उत्सव या ठिकाणी दिसत नाही खर तर कुर्मोलीचा मुक्काम आमच्यासाठी आमचं घर आमचं प्रेम कारण की तसं बघितलं आम्हाला वाशीहून कुर्मोली फक्त 4 ते 3 किलोमीटर पण आम्ही हा मुक्काम हलवत नाही त्याच्या कारण आमचं हे घर आहे या ह्याने आलं परंतु उत्साह कुठेतरी आमचं दुःख आहे म्हणावं लागेल आम्हाला की आम्ही चुकलो की काय असं म्हणावं लागेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल त्यामुळे एकच संत कुठे काही दिसत नाही बरेच ओळखीचे लोक तर इथे कोणीच दिसत नाही हे बाकी 2-4 पुढचे धरले तर बाकी कुठे गेले काही कळत नाही काही कार्यक्रम आहे का गावात नाही कोणाची तब्येत ठीक नाही मग काय झालं काय काहीतरी कारण असेल परंतु पावसाळ्याचे दिवस विजांचा कडकडाट चालू आहे धोधो पाऊस चालू आहे सगळीकडे पाण्याचा कर्कश आवाज होतोय काळ रात्र अमावस्येची रात्र होती सगळीकडे अंधार जायचं कुठे मार्ग दिसत नाही कारण की आमच्या मार्गदर्शकाने सांगितलं होतं आम्ही जिथं थांबतो तिथं भगवा झेंडा लावतो आता या काळ रात्री तो भगवा झेंडा तरी आम्हाला दिसायला वाशीपर्यंत आलो ते मंदिर दिसलं चिप पाकलो नाही तिथे परंतु एक गाडीवान आला त्या गाडीवानाला विचारलं बाबा आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचंय रस्ता सांगशील का तो म्हणे इकडे गेला तर गावणाईवर पण तुम्हाला जायचं आहे कपिल मुलीवर पण तुम्हाला जाता येईल त्र्यंबकेश्वरला आणि इकडून सरळ गेला तरी त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता आम्ही विचार केला सरळ गेलं तरी त्र्यंबकेश्वरला आम्ही जाऊ शकतो मग हा आमचा मार्गदर्शक निश्चितच गावणाईकडे शिरला नसेल म्हणून आम्ही सरळ निघालो
बघायचं इकडे दरी आहे, इकडे डोंगर आहे, काही दिसत नव्हतं. साप मुलतात आहे की श्वापदा आहे काही कळत नव्हतं. आणि जसं आम्ही ह्या टेकडीजवळ आलो तसं आमचा मार्गदर्शक आणि गावातील ग्रामस्थ ती आपलं काय म्हणतात हिरवं अंगावर घेतलेलं होतं आणि कंदील आता आणि मामाला इथपर्यंत आला. अशी परिस्थिती पहिल्या वारीची. तर तिथून आम्हाला प्रेम जोडलं आणि त्या प्रेमापोटी आणि हा मुक्काम अजूनही हलवला नाही. पुढचा मुक्काम हलवला नाही. बकऱ्याच्या पडाचा मुक्काम, वैतरणा धर्माच्या वरचा मुक्काम हलवला यावर्षी. वैतरणा धर्मावरचा मुक्काम शेवगाड अंगला नेला. शेवगाड आमची ती आदिवासी पाडावर काय डांगरवाडी का काहीतरी आहे डांगर पाडावर. आणि दुसरा मुक्काम कुंभार. त्यांचं कामच मडके गळण्याचं काम. मडके गळणं हे काम फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि सगळ्यात मोठा तो कुंभार कोण आहे? कोण आहे महाराज? ज्यांनी हे मडके घडवले, ज्यांनी हे मडके घडवले तो कुंभार आहे. परंतु त्या ढोलगावमध्ये कुंभार राहते, त्यांचं नाव पुरा. परंतु त्यांना एकच माहित होतं की मला भगवंताचं चिंतन करायचं आहे. आणि ज्यावेळी भगवंताचं चिंतन मनुष्य खरोखर श्रद्धेने करतो, मनाने करतो, भावाने करतो, तर त्याचं बाकीचं सगळं विसरतं. चित्त एकत्रित येण्यासाठी कालच महाराज बोलले आमचे की डोळे उघडे ठेवून भगवंताला बघितलं पाहिजे. पण कुठले डोळे उघडे ठेवले पाहिजे आणि कुठले डोळे बंद केले पाहिजे हे महत्वाचं आहे. हे बाह्य अंगाचे डोळे जे आहेत ते उघडे ठेवा किंवा बंद करा, काही फरक पडत नाही. हे बाह्य अंगाचे डोळे उघडे ठेवून तुमचं मन विचलितच करणार आहे. जसं आपले डोळे बघतील तसे आपल्या मनामध्ये विचार येतात. मी आता कीर्तनामध्ये उभा आहे, सगळे शांतपणे ऐकतात ते मला, आणि माझ्या मनामध्ये विचार काय येतो फक्त की भगवत नामस्मरणाचा. इथून थोडा पुढे गेलो, 4 गुरु उभे दिसले. एकाचे ते चांगले तपकिरी वगैरे कुठले कडवर होतात ते लावलेले होते, कानात बाळी घातलेली होती. त्यांच्या गप्पा ऐकल्या, त्या मुलांसारखा झाला विचार. तिथून पुढे निघालं. एका ठिकाणी टीव्ही चालू होता, त्या टीव्ही मध्ये बघितलं, तिथले थोडेसे गुण आले, तेही माझ्या मनामध्ये आले आणि मग माझे मन परिस्थिती बदललं. तिथून पुढे गेलो, भांडण चालू होती, तिथे भांडण बघितलं, तिथलं वातावरण बघितलं. मला वाटलं जर आपल्या हातात एखादा भेटला असता तर आपणही चांगला उठवला असता. बघा ना, एखादी मारामारी चालू असेल आणि त्याचा तिसऱ्याचा काही संबंध नसेल, परंतु पब्लिक मारते म्हणल्यावर मग आपण पण हात धुवून घ्यायला काय आपल्या बाबा काय जायचं. त्याप्रमाणे तिथले विचार कसे झाले. मग पुढे पुढे गेलो, तिथं तमाशा चालू होता. तमाशा बघितला. तमाशातल्या काय म्हणतात मला माहित नाही, तुम्हाला म्हणतात नरकी. आणि थोडस खालच्या बाजूला काय म्हणतात नाच्या. बरोबर तुम्ही सांगता ते म्हणून मला कळायला पाहिजे आहे एक शब्द, म्हणजे याचा अर्थ महाराज केलाय. तर तिथले विचार कसे मनात आले, म्हणून जसं आपण बघू ना तसे विचार आपल्या मनामध्ये येतात. वेदामध्ये एक सुंदर मंत्र आलेला आहे की हे डोळे जर पूजेमध्ये बसताना सुद्धा त्याला शुद्ध करून बसावं, कारण डोळे आपले सगळे दोष आपल्याला देत असतात. वेदांतला म्हणतोय अपवित्रो पवित्रो वा सर्ववस्थांगतो विवा. अपवित्र किंवा पवित्र ठिकाणी जरी असेल म्हणजे सर्व वस्त्रामध्ये गेलो असेल, सर्व वस्त्रांग करतो. यस मरेत पुंडरीकाक्षं. भगवंताचं स्मरण करून या भूतलावर सगळ्यात पवित्र काय आहे तर जीवन आहे, पाणी आहे. त्या पाण्याने माझे डोळे शुद्ध करतो, कारण पूजेला अधिकार प्राप्त झाले पाहिजे असं आपण म्हणतो.
परंतु आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहे महाराज. किती? 7. मूलाधार चक्रापासून तर ब्रह्माधार चक्रापर्यंत 7 चक्र आहे. जे योगा करतात त्यांना माहित असेल. मी योगा करत नाही, मला माहित नाही. जो गुरु इथे आहे त्यांना वंदन नाही. 7 चक्र आहे. आणि 7 चक्रातलं सगळ्यात महत्वाचं चक्र असेल ते म्हणजे आपल्या कपाळावरचं, त्याला म्हणतात मुला आज्ञा.